नमस्कार, मी अशोक धायगुडे. प्रभाग क्रमांक 9च्या सर्व मतदारांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आकडेवारी माझी 1000च्या जवळपास पोचलेली आहे आणि टपालमध्ये निश्चितच मी आघाडी घेतलेली आहे. ह्या निवडणुकांचा अंदाज काय असणार आहे, कल काय असणार आहे, हे आपण काल पण चर्चा केली आणि मला देखील निवडणुकींमध्ये उमेदवारी अर्ज भरताना कल्पना होती आणि मी माझी कालच भूमिका स्पष्ट केली की मी इथं निवडून आलेल्या उमेदवारांचं अभिनंदन करणार नाही, कारण ते कसे निवडून आलेत हे सगळ्या जगाला माहिती आहे. पण मी त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं निश्चितच अभिनंदन करीन. त्या कार्यकर्त्यांनी ज्या प्रकारे प्रचार यंत्रणा राबवली, पाकिट यंत्रणा राबवली, त्या सर्व यंत्रणेच्या जोरावरच हे निवडून आलेले आहेत. ठीक आहे, जे झालं. आता ह्या प्रभागाची जबाबदारी पुढच्या 5 वर्षासाठी ह्या 4 शिलेदारांच्या खांद्यावर आहे. झालं गेलं विसरून ह्यांनी प्रभागाच्या भल्यासाठी निश्चितच काम करावं आणि त्यांचा झालेला खर्च देखील त्यांनी लवकरात लवकर वसूल करावा. पण जनतेची फार काही लुटमार करू नये. तर येत्या काळात प्रभागात खऱ्या समस्या काय आहेत, आता ह्या लोकांची जबाबदारी की प्रभागातल्या कोणाचे राशन चोरीला जाणार नाही. आता प्रभागातली जी रहदारीची समस्या आहे, गाड्या पार्किंग करण्याची, तर ह्याच्यासाठी त्यांनी जो प्रकल्प मला राबवायचा तो त्यांना राबवता येतो याचा त्यांनी विचार करावा. एक 3-4 हजार गाड्या उभ्या करता येतील असं एखादं पार्किंग सेंटर जर उभं केलं, 1000-2000 रुपये देऊन जर त्या ठिकाणी लोकांना गाड्या लावता आल्या तर निश्चितच रस्ते मोकळे होतील आणि एक व्यवसाय आणि उत्पन्न आणि काही लोकांना रोजगाराचं साधन देखील त्या ठिकाणी उत्पन्न होणार आहे. गोरगरीब गरजू पोरांना पूर्वी आम्हाला नगरपालिकेने सायकली वाटल्या शाळेत असताना, तर तुम्ही आता पोरांना पासपोर्ट जर काढून दिले तर निश्चितच फार तुमचं सहकार्य होईल. ह्या परिसराची जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर आहे. प्रामाणिकपणे तुम्ही जनतेसाठी काम करा. आम्ही सूचना करू, विनंती करू तुम्हाला. आमच्या बाबतीत कोणताही आकाशद्वेष ठेवू नका. आपल्याला ह्या निवडणुका सतत लढतच राहाव्या लागणार आहेत. पुढच्या 5 वर्षात मी निश्चितच अजून जोमाने प्रयत्न करीन. पण माझी ठाम भूमिका आजही राहील, उद्याही राहील आणि कायमस्वरूपी राहील की दारू, मटण, पैसे वाटून मी निवडणुका लढणार नाही. असे 100 पराभव मला मान्य आहेत. त्यामुळं तुम्ही ज्या पद्धतीने निवडणुका लढताय आणि जिंकताय त्या पद्धतीचं राजकारण मी उभ्या आहे तिथं करणार नाही. तुमचे हे निकाल मला मान्य आहेत आणि जनतेला देखील काय हवं आहे हे देखील एकंदरीत लक्षात येत आहे. याचं एकंदरीत कारण काय आहे तर मुळात जनता गरीब आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी जनतेची आर्थिक परिस्थिती सुधारणं गरजेचं आहे आणि ह्या लोकांनी जनतेला का गरीब ठेवलं ह्याचं मागचं हेच कारण आहे. जोपर्यंत जनता गरीब आहे तोपर्यंत हे जनतेला पैसे वाटतील आणि गरीब जनता ही बिचारी बोळी बाबडी असते. घेतलेल्या पैशाला लोक जागतात आणि बटन दाबतात. पण दुर्दैव त्या बिचाऱ्या पैसे घेणाऱ्यांचं असं आहे, उद्या ताठमानेने त्यांना नगरसेवकाला काम सांगता येणार नाही. आणि जर काम सांगायला गेलेच तर नगरसेवक म्हणणार थांब बाहेर 15 मिनिटं. हे होतं का नाही बघा तुम्ही, हे होऊ शकतं. आणि एक शेवटचं दुर्दैव मला बोलायचं की नोटा अर्थातच नन ऑफ द अबोव, वरीलपैकी एकही नाही, त्यालाच आपण मतदानाचा नकाराधिकार असं देखील म्हणतो. याला 500-600 मतं पडलीत. आता ह्या नोटा दाबणाऱ्या लोकांना ठीक आहे, त्यांनी आम्हाला नाही केलं, मला त्याचं दुःख नाही. अहो पण ही लोक आहेत निवडून, ह्यांना तरी करायचं होतं ना. म्हणजे नोटा दाबून तुम्हाला सिद्ध काय करायचंय, तुम्हाला कोण उमेदवार पाहिजे हे तरी सांगा. म्हणजे तुमच्या पुढे डॉक्टर आहे, वकील आहे, पोस्ट ग्रॅज्युएट झाली मीनाथ सारखी पोरगी, आमची समरीन सारखी पोरगी, डॉक्टर मनीषा गरुड आहेत, उमेश खंदारे आहे, महेश मासुळकर आहे. अशी शिकलेली लोक असताना तुम्ही जर नोटा दाबत असाल तर तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारा ना, तुम्ही का दाबताय? ठीक आहे, तुमच्या जातीचं नाही म्हणून दाबताय का? मग तुम्हीच उभे राहा आणि पुढच्या वेळेस तुमचं मत तुम्हालाच द्या. पण विनाकारण नोटा दाबणं हा व्यक्तीचा अपमान नाही, तर त्या व्यक्तीने घेतलेल्या शिक्षणाचा नक्कीच अपमान आहे. त्यामुळं नोटा दाबणाऱ्या लोकांनी निश्चितच यापुढे विचार करावा अशी माझी कळकळीची विनंती आहे. आणि ह्या पुन्हा एकदा आपल्या पालिकेच्या जनतेला शुभेच्छा आहेत. सगळीकडेच प्रत्येकानेच 5,000 ते 10,000 रुपये वाटलेले आहेत. आता ते तुम्हाला लुटणार आहेत, त्या तुमचे लुटमार करून घेण्यासाठी निश्चितच तुम्ही तयार राहिलं पाहिजे. आता ह्या जनतेचं भलं कुणी करायचं हे काय आम्हाला कळत नाही. तर बघू आता येणाऱ्या काळात काय होते. धन्यवाद, खूप खूप आभार.